नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावळी ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागात खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. तर आजच्या भागात सावलीच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलेलं आहे. कारण भैरवी थेट महेंदर यांच्या घरीच राहायला आली आहे. ती अचानक आल्याने सर्वांना धक्काच बसलाय. पण तिच्या मनात एकच उद्देश आहे, तो म्हणजे सावरीचा जीव घेणे. भैरवी एकटी नाहीये, तर ती आता तिच्यासोबत साखळी डॉक्टरलाही घेऊन आली आहे सोबत. ती डॉक्टरांना स्पष्ट सांगते की मी तुम्हाला सांगेल तेवढंच करायचं. स्वतःचं डोकं चालवलंच तर परिणाम वाईट होतील. आता डॉक्टर हे भैरवीला सांगतात की मॅडम, तुम्ही मला एवढं सगळं करायला सांगताय, पण ती सावली मला खूप चतुर आणि चॅप्टर वाटते. पण तरीसुद्धा भैरवी सांगते की माझा प्लॅन ठरले, मी जसं सांगेल ना तसंच करायचं. मी तुम्हाला माझ्यासोबत नाही तर अगोदर मी एकटीच जाणार आहे, त्यानंतर मग तुम्हाला मी बोलवून घेईन. भैरवीचं प्लॅनिंग आधीपासूनच तयार असतं. सावलीवर हल्ला होईल, पण तिचं नाव कुठे येणार नाही याची तिने पूर्ण काळजी केलेली असते. इकडे सावलीला आता संशय येऊ लागतो. कारण डॉक्टरांचं नाव निघताच तिलोत्तमा मॅडम घाबरतात. त्यांचा चेहरा बदलतो, त्या विषय टाळतात. सावलीच्या मनात विचार येतो, भैरवी आणि तिलोत्तमा मॅडम यांच्यात नक्की काहीतरी गुपित आहे. सावली मुद्दाम तिलोत्तमाला विचारते, डॉक्टरांचा नंबर मिळेल का? अमृतासाठी हवा होता. सुरुवातीला तिलोत्तमा सहज उत्तरं देतात, पण सावली जास्त प्रश्न विचारायला लागते तेव्हा मात्र ह्या तिलोत्तमा मॅडमला राग येतो. त्या चिडतात आणि सावलीवरती ओरडायला सुरुवात करतात. ते पाहून सावलीला खात्री होते की इथे नक्कीच काहीतरी लपवलं जातंय. नंतर सावली ताराशी बोलते. ती म्हणते, मला वाटते माई घरात राहायला आलेल्या नाहीयेत, तर काहीतरी प्लॅन घेऊन आलेल्या आहेत त्या. डॉक्टर आणि तिलोत्तमा यांची जुनी ओळख आहे, पण ती साधी नाहीये. ताराही घाबरते. ती म्हणते, मी तिला काही विचारणार नाही, मला तिच्याशी बोलायचं सुद्धा नाहीये. इकडे भैरवी घरात आल्यावर सगळ्यांना टोमणे मारायला सुरुवात करते. मुद्दामूनच जुने विषय उकरते. नील, ऐश्वर्या, राजकुमार यांच्यावर बोलते. राजकुमार तिला टोमणा मारतो. तो म्हणतो, काही लोक गुन्हे करूनही मिरवत फिरतात. भैरवीला टोमणा समजतो. ती उलट उत्तरं देते. तिलोत्तमा मध्ये पडतात आणि भैरवीचं समर्थन करतात. हे पाहून चंद्रकांतला संशय येतो. चंद्रकांत तिलोत्तमाला विचारतो, तू भैरवीचं काय ऐकतेस? तिने आपल्या घरावर किती संकट आणलेत हे तुला समजत नाहीये का? पण तिलोत्तमा काहीच सांगत नाही. ती म्हणते, ती माझी जुनी मैत्रीण आहे. इकडे जगन्नाथला कळतं की सावलीच्या जीवाला धोका आहे. तो अलकाला सांगतो की ही वादळं बाहेरच नाही, घरातलं वादळ आहे. अलका घाबरते. ती सावलीला फोन करायला सांगते. जगन्नाथ सावलीला सांगतो, तू जपून राहा, भैरवीवर विश्वास ठेवू नकोस. सावली म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी स्वतःची काळजी घेईन. इकडे सारंगला कळतं, धोका बाहेरचा नाही तर घरातला आहे. सारंग ठरवतो भैरवी आणि तिलोत्तमाचं गुपित उघडं करायचं. दुसरीकडे नीलचा घटस्फोट फायनल होतो. तो निर्णय बदलत नाही. घरात एकीकडे सावलीचा जीव धोक्यात आहे आणि दुसरीकडे नीलचा संसार तुटतोय. आता पुढच्या भागात पाहणार आहोत, भैरवी सावलीवर हल्ला करणार का? तिलोत्तमाचं गुपित काय आहे? डॉक्टरांचा रोल काय आहे? सारंग आणि जगन्नाथ सत्य उघड करतील का? हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पण तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका रिव्ह्यूमध्ये उद्या. धन्यवाद.